ज्या घरामध्ये राहतो, ज्या अंगणामध्ये वावरतो, ज्या भागामध्ये वावरतो, त्यातल्या अनेक गोष्टींची जाणच आपल्याला नाहीये, की त्या अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नाहीये. 2012 ते 2015 ही जी काही मधली 1.5-2 वर्ष होती, त्या 2 वर्षामध्ये आमचा प्रवास हा सगळा अंधारातला होता. म्हणजे कातळशिल्प आज आज अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कातळशिल्प म्हणजे काय. प्रवास जो होता तो आमचा पूर्णपणे अंधारातला प्रवास होता. अनेक गावातनं भटकत होतो, अनेक लोकांना विचारत होतो, परंतु काही मिळत नव्हतं. भिंतींवरती रंगाने रंगवून केलेली चित्ररचना. दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीवरती दगडांचाच आधार घेऊन खोदून निर्माण केलेल्या चित्ररचना. राजापूर तालुक्यातलं गोवळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला 51 चित्रांचा पहिला समूह मिळाला आणि खऱ्या अर्थाने आमचा कातळशिल्पांचा शोध प्रवास त्या दिवसापासून सुरू झाला. हे ज्या वेळेला जागतिक पातळीवरती त्याची दखल घेतली जाते किंवा जागतिक पातळीवरच्या वारसा ठेवांमध्ये त्याचा समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू जाते, तो आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. पण ज्याला कातळशिल्प म्हणतो, बेसिकली कातळशिल्प हा 2 शब्दांचा मिळून तयार झालेला शब्द आहे. कसं आहे की एखाद्या गोष्ट मिळण्यातला आनंद हा खूप वेगळा आहे. तो आनंद शब्दामध्ये व्यक्त करणं खूप अवघड आहे.